आजचा हा व्हिडिओ त्या सर्वांसाठी आहे ज्यांना जिमला जाणं शक्य नाहीये, मात्र खूप छान असा फिटनेस आपल्या घरातूनच स्वतःचा बनवायचा आहे, फिट राहायचं आहे, हेल्दी राहायचं आहे. आणि टाइम मॅनेजमेंट जो आहे त्यांचा बसत नाहीये, कारण जिमला जायला पण वेळ लागतो आणि यायला पण वेळ लागतो आणि यातच बराचसा वेळ जातो. तर तुमचा टाइम या ठिकाणी वाचणार आहे. एक 20 मिनिटांची फक्त एक्सरसाइज आपण करून घेणार आहोत. तर तुम्हाला काय करायचं आहे की व्यायाम करण्यापूर्वी थोडीशी ब्लॅक कॉफी जी आहे ती घ्यायची आहे आणि सोबत मध्ये तुम्ही सुरुवातीला लिंबू पाणी सुद्धा घेऊ शकता व्यायाम करता करता. म्हणजे छानपैकी तुमची जी कॅलरी आहे ती व्यायाम करताना बर्न होणार आहे. तर जास्त वेळ न घेता आपण सुरुवात करूया. तर प्रथमतः आपण वॉर्मअप करून घेणार आहे. तर वॉर्मअपची स्टेप आहे, वरतून आपल्याला पायापर्यंत जायचंय. तर डोक्यापासून पायापर्यंत एक एक मसल जी आहे तिला आपल्याला व्यवस्थित स्ट्रेचिंग करून घ्यायची आहे. चला तर स्टार्ट करूया. प्रथमतः या पद्धतीने पायात अंतर घेऊन आपल्याला उभं राहून घ्यायचं आहे. क्लॉकवाईज आपली जी मान आहे ती 10 वेळा अशी फिरवून घ्यायची आहे. आणि अँटी क्लॉकवाईज आता आपल्याला 10 वेळा अशी फिरवायची. त्यानंतर आपल्याला शोल्डरवर हात ठेवायचे. जर तुम्ही फारच न्यू कमर्स असाल तर तुमच्यासाठी एक परफेक्ट स्ट्रेचिंग होऊ शकते. आणि सेम बॅक साईडला. यानंतर ही एक्सरसाइज एक परफेक्ट स्ट्रेचिंग आहे. आणि त्यानंतर दोन्ही हात अशा पद्धतीने आपल्याला स्ट्रेच करायचे. हॅपी आणि हेल्दी राहण्यासाठी तुम्ही जिमलाच गेलं पाहिजे असं काही नाही. रोज एक 500 ते 600 कॅलरीज आपल्या प्रॉपर बर्न झाल्या पाहिजे. आणि आपण कॅलरी डेफिसिट मध्ये राहिलो तर लवकरच आपलं जे वजन आहे ते कमी व्हायला सुरुवात होते. किंवा आपण जर खूप बारीक असाल तर आपलं वजन जे आहे ते चांगल्या पद्धतीने मेंटेन होऊ शकतो थोडा. आणि उजवा हात डाव्या पायाला, डावा हात उजव्या पायाला, हे प्रॉपर स्टेप मध्ये करून घ्यायचं व्यवस्थित, थोडं फास्ट मध्ये. ओके, आता आपण मुख्य एक्सरसाइजला सुरुवात करणार आहोत. तर हा जो भाग आपला वाढलेला आहे अर्थात पोटाचा घेर, बरोबर, म्हणजे जास्तीत जास्त बेली फॅट इथं साचलेला असतो आणि हाच आपण आजच्या या एक्सरसाइज मध्ये टार्गेट करणार आहोत. ठीक आहे, तर पहिली स्टेप्स आपण घेणार आहोत. या पद्धतीने आपल्याला 3 सेट जे आहेत ते घ्यायचे आहेत. ठीक आहे, साधारणतः एका स्टेप मध्ये तुम्ही 30चा सेट घेऊ शकता. 30 सेट टोटली, म्हणजे 3 सेट आपल्याला घ्यायचे आहेत. चला तर सुरू करूया. 1, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10.
1 2 3 4 5 6 7 8 9 10. वन साइड झाला. आता सेकंड साइड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके. परत रेस्ट पिरियड. या पद्धतीने आपण असं पण घेऊ शकतो किंवा नॉर्मली वॉक करू शकतो. परत एकदा घेऊया. या सेटचे आपल्याला घ्यायचे आहेत पूर्ण 3 सेट. ठीक आहे. तर तुम्ही हा व्यायाम माझ्यासोबत पण करू शकता. चलो अगेन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके. अगेन 1 2 3 4 5 6. जाणार आहोत की कशा पद्धतीने तुमचा रोजचा आहार असला पाहिजे. ठीक आहे. त्यासाठी आपण स्वतंत्र व्हिडिओ नक्की बनवूया. ठीक आहे. स्टार्ट करूया. तिसरा सेट. ठीक आहे. परत पायाचं अंतर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ओके. यू कवर असाल 15 पर्यंत ठीक आहे. आणि खूप ॲडव्हान्स असाल तर 20-20चे 3 सेट आपल्याला लावता येतील. ठीक आहे. पण रेस्ट करूया. आणि पुरुषांमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जो हार्मोन्स आहे अर्थात टेस्टोस्टेरॉन, ज्याच्यामुळे तुमची स्ट्रेंथ आणि मसल जास्तीत जास्त वाढते. तर ती एक्सरसाइज करणार आहोत आपण स्क्वॉटच्या माध्यमातून. ठीक आहे. तर वन साइड आणि वन साइड आपण घेऊया. ठीक आहे. चलो. म्हणजे पुरुषांमध्येच नाही तर महिलांमध्ये सुद्धा टेस्टोस्टेरॉनची गरज असते, पण पुरुषांच्या प्रमाणामध्ये थोडी कमी असते. ठीक आहे. तर आता स्क्वॉट आपण घेणार आहोत. महिला आणि पुरुष सोबत, म्हणजे दोघंही या पद्धतीचा वर्कआउट करू शकता. ठीक आहे. 1 2 3 4. चलो लास्ट सेट घेऊया थर्डचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and last one 20. ओके. तर खूप छान तुमचा हा प्रवास माझ्यासोबत आतापर्यंत सुरू आहे. ठीक आहे. तर स्क्वॉट अशा पद्धती आपण आज काही ज्या एक्सरसाइजेस आहेत त्या छानपैकी परफॉर्म करतो आहे. मला असं वाटतं की आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतकंच घेऊया. त्यानंतर आपण लास्ट स्ट्रेचिंग जी आहे तिच्याकडे जाऊया, कारण व्यायाम केल्यानंतर स्ट्रेचिंग फार महत्त्वाची असते. तर स्ट्रेचिंगकडे जाऊया. या पद्धतीने हात करून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8